आहे, तसंच ठिबक सिंचनाचा वापर केल्यामुळे भाजीचं उत्पन्नही वाढलंय. आदिवासींच्या जीवनात घडवला बदल. दुष्काळावर केली मात. पाण्यासाठीची थांबली वणवण. मोखाडा तालुक्यातील इकरीचा पाडा इथे पाणी भरणाऱ्या या आदिवासी महिला. आधी या विहिरीला थेंबभरही पाणी नव्हतं. मात्र आरोहन संस्थेनं भूमिगत बंधारे बांधल्यामुळे आता इथली परिस्थिती बदलली आहे. राज्याच्या अनेक भागात विहिरी कोरड्या पडलेल्या असताना या विहिरीला मात्र भरपूर पाणी आहे. धापटीपाडा या दुष्काळग्रस्त भागात पाण्याचा हौद बांधल्यामुळे आदिवासी महिलांची पाण्यासाठी होणारी वणवण आता थांबली आहे. अगोदर विहिरीमध्ये एवढं पाणी राहायचं नव्हतं. ती मार्चलाच पूर्ण आटून जायची, सुकून जायची आणि 2-3च अंडे पाणी राहायचं. पण तिथून आरोहनने काम केलं. तिथून हे पाणी आम्हाला मे पर्यंत पूर्ण जून पर्यंत राहते. पहिलं एवढं साठत नव्हतं पाणी. फक्त हे चालू वर्षी त्याने बांधकाम केलं मागच्या वर्षी, तिथूनच पाणी साठायला लागलं. आदिवासी महिलांची गगन भरारी. भाजीपाला जातोय परदेशात. खर्च कमी आणि उत्पन्न जास्त. आधुनिक तंत्राला मेहनतीची साथ. मिरच्यांनी भरलेलं हे दृश्य आहे तुल्याच्या पाड्यातील. घेवडा, भेंडी आणि मिरचीचं पीक आता इथं जोमानं येते आणि याचं श्रेय जाते आरोहन संस्थेला. ठिबक सिंचनाची माहिती आरोहननं करून दिल्यामुळे कमी खर्चात जास्त पिकं आता इथं घेतली जात आहेत आणि हाच भाजीपाला आता विदेशातही जाऊ लागलाय. तिला आम्ही खरीप हंगामामध्ये जून महिन्यामध्ये लागवड केलेली. त्याच्यामध्ये आम्हाला 50 ते 60 हजार रुपये उत्पन्न मिळालं. ड्रीपमुळे पाण्याची बचत होते. मल्चिंग केलं तर तण काढण्यासाठी मनुष्यबळ कमी लागते. आरोहननं राबवलेल्या प्रकल्पांमुळे मोखाड्यातील आदिवासी आणि दुर्गम भागातील दुष्काळी स्थितीवर आता मात करण्यात आली आहे. ज्या रोजगार हमी योजनेसारखी जी योजना राबवली जात आहे त्यामधून जलसंधारणाची कामं मोठ्या प्रमाणात होऊ शकतात. अशा प्रकारची योजना जर ग्रामसभेच्या सहभागातून राबवले गेले तर फार मोठ्या प्रमाणात दुष्काळ निवारणासाठीची कामं जी आहेत त्या प्रकारची कामं होऊ शकतात. आरोहन संस्थेनं आदिवासी भागात जे काम करून तिथला कायापालट घडवून आणलाय, असाच प्रयत्न जर इतर भागातही झाला तर दुष्काळावर मात करता येणं शक्य आहे हेच यातून दिसते. पण त्यासाठी गरज आहे ती इच्छाशक्तीची आणि प्रयत्नांची. शशिकांत कासार, TV9 ठाणे. बातमी क्रिकेटची.